नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आबोली मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की दीपशिखा ही अबोलीला सांगत असते, माझं मनापासून खूप प्रेम होतं त्याच्यावर, पण त्याचं माझ्यावर नाही तर शुभांगीवर प्रेम होतं। मी त्याला समजावण्याचा खूप पुरेपूर प्रयत्न केला, पण त्याने माझं काहीच ऐकून नाही घेतलं, मला समजूनच नाही घेतलं गं। मग काय, मग शेवटी मी माझी क्युरिओसिटी संपवून टाकली। मी कायमचा वर पाठवला त्याला। जो माझा नाही होऊ शकत ना, तो कोणाचाच नाही होऊ शकत, समजलं? त्याबरोबर अबोली म्हणत असते, काय तू मारलंस त्याला? त्यावर दीपशिखा सांगत असते, हो मीच मारलं नितीनला, आणि मी शुभांगीला सांगितलं। त्यावर अबोली म्हणते, तू शुभांगीला सांगितलंस की तो जजच्या मुलीबरोबर पळून गेला, समृद्धी नावाच्या, बरोबर ना? त्याबरोबर ती म्हणत असते, हो मीच सांगितलं शुभांगीला हे, आणि ती मूर्ख बावळट मुलगी तिने माझ्यावर सहज विश्वास ठेवला। तिला इतकी वर्ष मी तो पळून परदेशात गेला हेच सांगत होते। नंतर मीच शुभांगीचा सुद्धा खून केला, तिला हॉटेलवर बोलवली आणि त्या दिवशी तिला मीच मारून टाकली, मीच संपवलं तिला। तुझ्यामुळे करावं लागलं मला हे सगळं, तुझ्यामुळे मला माझ्या बहिणीला मारावं लागलं, कारण तू तिच्यासमोर हे आणून दिलंस की नितीनचा ॲक्सिडेंट झाला होता, तुझ्यामुळे घडलं हे सगळं। नाहीतर आम्हा दोघी बहिणींचं नातं अगदीच चांगलं होतं। इतके वर्ष मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित प्रॉपरली हँडल करत होते, पण तू मध्ये आलीस आणि आमच्या दोघींमध्ये फूट पडली। तू मध्ये आलीस आणि शुभांगीच्या मनात प्रश्न यायला लागले, ती मास्कवाली मुलगी मी आहे हे तिला कळलं, आणि मग हे तिने लोकांना सांगण्याच्या आत मी तिला संपवलं। त्याबरोबर अबोली म्हणत असते, काहीच वाटलं नाही तुला स्वतःच्या बहिणीचा जीव घेताना? दीपशिखा, अगं काय बोलतेस तू हे सगळं? हात तुझे थरथरले नाही का स्वतःच्या बहिणीच्या गळ्यावर फिरताना? त्याबरोबर दीपशिखा लगेच हसते आणि म्हणते, हात थरथरले? अगं मला काहीच नाही वाटलं, उलट ना माझे हात शिवशिवत होते तिचा गळा आवळण्यासाठी, तिचा खून करण्यासाठी। आणि फायनली मी ते सगळं केलं, मी तिचा खून केला। तुला माहिती आहे, नितीनला मारल्याच्या नंतरपासून खून, रक्त, प्रेत हे सगळं ना मला मज्जा वाटायला लागली, मला या सगळ्यातून आनंद मिळायला लागला। त्यावर अबोली म्हणत असते, काय मिळालं गं तुला हे सगळं करून? त्या जज साहेबांच्या मुलीला सुद्धा तूच मारलंस, आमच्या चाळीतल्या लोकांना मारलंस, का मारलंस एवढ्या सगळ्या लोकांना? त्याबरोबर दीपशिखा म्हणत असते, आनंद मिळतो मला हे सगळं करून, आनंद। त्याबरोबर पुढे आता लगेचच अबोली तिला म्हणत असते, आनंद? त्यावर दीपशिखा सांगते, हो आनंद, आणि आता तुला सुद्धा मी मारणार, कारण तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण केली आहे ना। म्हणतात ना, मरणाऱ्याची शेवटची इच्छा कायम पूर्ण करायची असते, म्हणून तर तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली। ती मास्कवाली मुलगी मीच आहे, मीच मास्कच्या पाठी राहून सगळं काही ऑपरेट करते। त्याचबरोबर मीच मारलं माझ्या स्वतःच्या बहिणीला, मीच केला खून नितीनचा देखील, मीच मारली त्या जजच्या मुलीला। खूप प्रश्न पडायचे ना गं तुझ्या या छोट्याशा मेंदूला, की अचानक नितीनचा खून कसा काय झाला, अचानक ती लॅबवाली बाई कशी काय मेली, अचानक सगळ्या गोष्टी कशा घडल्या, म्हणून तुझ्या ह्या मेंदूला मी उत्तरं देऊन टाकली आहेत आज। त्यावर अबोली म्हणते, पण मग मला सांग की त्या लॅबवाल्या बाईला का मारलंस तू? त्यावर आता दीपशिखा सांगत असते, मी ज्यावेळेस शुभांगीला मारलं त्यावेळेस शुभांगीने तिथे लिहून ठेवलं होतं ना माझं नाव, पण तिचं दुर्दैव की तिच्याच हाताने ते नाव पुसलं गेलं आणि फक्त तिथे शिवा एवढंच उरलं, आणि मग मी ते शिवा लिहिलेलं जे होतं ते कोणालाही कळणार नाही असा विचार केला होता, पण बरोबर त्या लॅबवाल्या बाईने ते ओळखलं, आणि मग मला तिला सुद्धा मारावं लागलं, कारण ती मला ब्लॅकमेल करायला लागली पैशांसाठी। त्याबरोबर अबोली म्हणते, काय? आणि मग तिला त्या बाईचं प्रेत पाहिलेलं आठवतं। तर दीपशिखा पुढे म्हणत असते, जो कोणी दीपशिखाच्या वाटेत येईल ना, किंवा जो कोणी दीपशिखाचा होऊ शकणार नाही ना, त्याला जगण्याचाच अधिकार नाही, समजलं तुला? अबोली म्हणत असते, हे बघ दीपशिखा, एक गोष्ट लक्षात ठेव,
देवाला सगळं दिसतंय आणि देव तुला तुझ्या पापाचं फळ देणारच. त्यावर दीपशिका म्हणत असते, हे कोण देव? मग मी नितीनवर एवढं प्रेम केलं होतं आणि त्याने माझ्याच धाकट्या बहिणीवर प्रेम केलं, त्यावेळेस कुठे गेला होता देव? त्यावेळेस देवाला ह्या गोष्टी दिसल्या नव्हत्या का? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवा बोली, मी कोणालाही घाबरत नाही, समजलं तुला? माझं कोणीच काहीच वाकडं करू शकत नाही. अबोली म्हणत असते, खरं तर ना तुला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फाशीपेक्षाही कठोर शिक्षा झाली पाहिजे. अगं वर्दी घालतेस तू आणि वर्दीच्या रूपात हे सगळं करतेस. दीपशिका म्हणत असते, कोण देणार मला फाशी? कोण देणार मला शिक्षा? सांग ना अबोली, बोल. कोण करणार हे सगळं? कोणाला माहिती होणार आहे हे सगळं? हां, बोल ना. हे बघ, मी कोणालाच घाबरत नाही आणि आता तुलासुद्धा मी संपवून टाकणार, कारण सत्य तुला कळलं आहे. आणि मग आता ती अबोलीचा गळा आवळायला लागते. अबोली तिला म्हणते, दीपशिका सोड मला, दीपशिका सोड. आणि मग आता अबोली ही दीपशिकाच्या हातून स्वतःचा गळा सोडवून घेत घेत दीपशिकाला सांगत असते, दीपशिका एक गोष्ट लक्षात ठेव, देव हा नेहमी असतो, देवाला तू केलेली सगळी पापं दिसत आहेत. दीपशिका म्हणते, ए अबोली गप, सांगितलं ना तुला, मी कोणालाच नाही घाबरत, माझं कोणीच काही नाही बिघडू शकत. देव देव देवाला मी नाही घाबरत, समजलं? ए देवा, तुला काय करायचं आहे ना ते कर, कसली शिक्षा वगैरे द्यायची आहे ना ती दे मला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, दीपशिका कोणालाच नाही घाबरत, दीपशिका कोणालाच नाही घाबरत, असं दीपशिका म्हणत असते. त्यानंतर मग ती अबोलीकडे येते आणि अबोलीच्या हातामध्ये एक गोळी आणि पाण्याच्या मगमधून एक ग्लास पाणी काढते आणि ते सुद्धा तिच्या हातामध्ये देते आणि तिला सांगते की हे घे, हे गोळी गुपचूप खाऊन घे, कारण मला तुला तडफडून मरताना पाहायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू ही गोळी नाही खाल्लीस ना तर काय होईल तुला माहिती आहे? तुझ्या घरातल्या प्रत्येकाचे मुडदे पडतील. त्यामुळे ही गोळी घे आणि गुपचूप खा हा. आणि मग दीपशिका एका खुर्चीवरती बसते आणि अबोलीला म्हणत असते, खा खा, लवकर गोळी खा, कारण काय आहे, मला तुला तडफडताना बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, खा पटकन गोळी. अबोली गोळी खात नसते. दीपशिका म्हणते, काय नाही खाणार तू गोळी? एक मिनटं हां. आणि मग ती लगेचच व्हिडिओ कॉल करते तिच्या माणसाच्या फोनवरती आणि त्यामध्ये रमा ही बेशुद्ध पडलेली असते आणि सखी ही तिला उठवत असते, रमाजी उठ ना, रमाजी, अगं रमाजी उठ ना, काय होतंय तुला, रमाजी अगं उठ ना. रमा काही केल्या उठत नसते. त्याबरोबर आता अबोली म्हणते, नको नको करूस तिला काही, मी खाते ही गोळी, मी खाईन, गोळी खायला मी तयार आहे. दीपशिका लगेच तिच्या माणसावरती ओरडते, ए काही करू नकोस रे त्या पोरीला, त्या लेकराला वाचवण्यासाठी ही अबोली गोळी खाणारच होती, मला माहीत होतं, थांब. त्यानंतर आता ती अबोलीला सांगते, खा चल, लवकर गोळी खा अबोली, खा. आता दीपशिकाला खरं तर अबोलीला मारायचं असतं, पण अबोलीचा काहीतरी वेगळाच प्लॅन असतो. दीपशिका छान आता अबोली गोळी खाणार, ती मरणार, तडफडणार, याचा आनंद आपल्याला मिळणार या गोष्टींचा विचार करत खुर्चीवरती पुन्हा बसून घेते. अबोली डोळे घट्ट मिठून घेते आणि गोळी तोंडापर्यंत घेऊन जाते आणि अलगद डोळे उघडते आणि गोळी खाली फेकून देते. हातातल्या ग्लासमध्ये जे पाणी असतं ते दीपशिका समोर जमिनीवरती ओतते. आता मात्र दीपशिका खूप जास्त चिडलेली असते. दीपशिका अबोलीच्या समोर येते, तिचा हात जोरात घट्ट पकडते आणि तिला म्हणते, काय काय केलंस तू? हे तू मी दिलेली गोळी पाडलीस, आता बघ तुझ्या घरातल्या प्रत्येकाचे मुडदे पडतायत की नाही ते. आणि मग ती पुन्हा तिच्या माणसाला फोन करते आणि सांगत असते, ए भरव रे त्या पोरीला ती खीर, भरव. त्याबरोबर तो माणूस आता सखीला सोफ्यावरती बसवतो आणि तिला आता तो खिरीची वाटी तिच्या जवळ घेऊन जातो आणि ती वाटी तिथेच ठेवतो आणि रमाला उठवायला येतो. आता तो मुलगा रमाला उठवायला लागल्याबरोबर लगेचच इथे दीपशिका म्हणायला लागते, ए काय करतोयस तू, काय चाललंय तुझं? त्यावर अबोली म्हणते, दीपशिका आतापर्यंत तू मला पिक्चर दाखवलास, आता यापुढचा पिक्चर मी तुला दाखवते, बघ. आणि मग आता तो माणूस बघता बघता आता तो रमाला उठवून खुर्चीवरती बसवतो, तिला पाणी वगैरे द्यायला लागतो. इकडे दीपशिका म्हणत असते, अरे काय चाललंय तुझं, ए मी काय सांगते ते कळत नाही आहे का तुला, अरे मारून टाक त्या लोकांना, अरे मार. त्याबरोबर अबोली म्हणत असते, दीपशिका काय आहे ना, ज्यावेळेस ग्रह फिरतात ना त्यावेळेस सगळ्या बाजूनी फिरतात आणि अजूनही तुझ्या लक्षात येत नाही आहे का हा माणूस कोण आहे ते? अगं तुझा माणूस नाही आहे तो. आणि मग लगेचच अबोली ही तिला म्हणते, तुला बघायचं असेल ना हा माणूस नेमकं कोण आहे ते, एक सेकंद, ए दाखव रे तुझा चेहरा. त्याबरोबर लगेचच आता तो व्यक्ती चेहऱ्यावरचा मास्क काढतो
आता त्या व्यक्तीचा चेहरा बघून इकडे दीपशिकाचा चेहरा पांढरा फटक पडतो, कारण तो चेहरा असतो क्रिशचा. क्रिश असं ओरडते ती जोरात आणि फोन कट करून अबोलीचा गळा पुन्हा पकडते आणि म्हणायला लागते, नाही सोडणार मी तुला अबोली, आता मी तुला संपवणार, मी तुला मारून टाकणार, असं म्हणत आता ती अबोलीचा गळा दाबायला लागते. आता अचानक अबोलीचा ती गळा दाबत असताना अबोली तिला म्हणत असते, तू असं काही करू नाही शकणार दीपशिका. ती स्वतःचा गळा सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. पण इतक्यात लगेचच इकडे दीपशिका ही अबोलीला म्हणत असते, मी तुला नाही सोडणार अबोली, मी तुला संपवणार, कारण तुला खरं कळलं आहे आता, आणि तुला वाचवायला येणारा अंकुश हा सुद्धा आता या जगात नाही आहे, त्यामुळे तुला कोणीच वाचवू नाही शकत, तू काहीच नाही करू शकत अबोली. आता दीपशिका ही अबोलीवरती बंदूक रोखते. आता दीपशिकाने अबोलीवर बंदूक रोखल्याबरोबर अबोली तिच्यासमोर उभी असते. इतक्यात अचानक कोणीतरी दीपशिकाच्या हातावरती मारतं. त्याबरोबर दीपशिकाच्या हातातली बंदूक खाली पडते आणि अंधारातून अंकुश पुढे येत म्हणतो, दीपशिका, आता तू अडकलीस, आता तुला आमच्यात हातून कोणीही वाचवू शकणार नाही. आता अंकुशला तिथे आलेलं बघून दीपशिकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. इतके दिवसांपासून दीपशिकाला वाटत असतं की अंकुश जिवंत नाही आहे, तो मेला आहे, पण अंकुश जिवंत आहे ही गोष्ट दीपशिकाला माहीत नसल्यामुळे आज जेव्हा अंकुश दीपशिकाच्या समोर येऊन उभा राहतो त्यावेळेस मात्र दीपशिकाचा मेंदू हा पूर्णपणे सुन्न झालेला असतो. तर अबोली ही दीपशिकाला म्हणत असते, दीपशिका, मी इथे येताना मला वाटलं नव्हतं की माझ्या हाती एवढ्या सगळ्या गोष्टी लागतील म्हणून, पण इथे आल्यानंतर खरोखर मला खूप काही गोष्टी कळाल्यात. तुला शोधण्यासाठी मला खरोखर खूप कष्ट करावे लागले असते, पण तू स्वतःहूनच सगळ्या गोष्टी माझ्यासमोर आणून ठेवल्यास. आता तुला फक्त आणि फक्त जेलमध्येच जाता येईल, इथून तू आता सुटणार नाही, आता तुझी सुटका नाही, असं अबोली तिला म्हणते. त्यानंतर आता दीपशिकाने अबोलीवरती बंदूक रोखलेली असते. मी तुला सोडणार नाही अबोली, असं ती अबोलीला म्हणत असते. आता दीपशिकाने बरोबर नेमसुद्धा धरलेला असतो आणि अबोली तिच्या अगदी व्यवस्थित समोर ठामपणे उभी असते. दीपशिका अबोलीवरती गोळी झाडणारच असते. इतक्यात अबोली असं ओरडत अंकुशमध्ये येतो आणि अंकुशला दीपशिकाची गोळी अगदी छातीवर लागते आणि अंकुश धारातीर्थ खाली कोसळतो. आता जसा अंकुश खाली कोसळतो अबोलीचा बाण सुटतो आणि अबोली जोरात ओरडते, अंकुश सर. त्यानंतर आता इकडे अबोली ज्या बंदुकीने दीपशिकाने अंकुशवरती गोळी झाडलेली असते त्याच बंदुकीने ती आता दीपशिकावरती गोळी झाडते आणि आता दीपशिकाच्या सुद्धा छातीमध्येच अबोलीच्या हातून गोळी लागलेली असते आणि त्यामुळे आता दीपशिका ही खाली कोसळलेली असते. मित्रांनो, हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण आता पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की आता अबोलीने दीपशिकावरती गोळी झाडलेली आहे. दीपशिका एक पोलीस ऑफिसर आहे आणि अबोली एक वकील आहे, त्यामुळे आता नेमकं यामध्ये काय घडणार आणि अबोलीला शिक्षा मिळणार का दीपशिकावर गोळी चालवल्याबद्दल, की आता दीपशिकाने अंकुशवरती गोळी झाडली आहे आणि अंकुशही एक पोलीस इन्स्पेक्टर आहे म्हणून काही याच्यावरती केस उभी राहणार. तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय घडणार, कोण कोणाला शिक्षा मिळवून देणार आणि न्याय कोणाला मिळणार? दीपशिकाचा चेहरा हा सगळ्यांच्या समोर उघड होणार की नाही? खूप सगळे प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या समोर आहेत, पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला सिरियल हा नेहमीच पाहावा लागेल. आणि मग सिरियल पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ इथेच संपतो. अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घ्या. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.